चला स्पीडअप करा. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण लगेच पाठवून द्यायचे. ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा आयोजित बाळाराम पाटील चषक 2025 पर्व 12वे एक दमदार क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण इथे जरूर पाहतोय. या स्पर्धेसाठी लाभलेले सर्व प्रेक्षक वर्ग असतील त्यांचं प्रथमतः आम्ही इथे नक्की स्वागत करू. आणि दरम्यान आपण जात आहोत मैदानाच्या आतमध्ये. ओपनिंग पेअर अजय आणि महेश हे दोन फलंदाज. अजय बॉम्बे एक विध्वंसक खेळाडू, खास करून फलंदाजीमध्ये आणि गोलंदाजीमध्ये इम्प्रेसेबल खेळ त्याचा नियमितपणे राहिलेला आहे. बुर्दुल संघ म्हटला तर मग अंडर 25चा हा संघ आहे पुरेसा. 1 ते 2 खेळाडूंचा अपवाद वगळला तर सर्वच्या सर्व खेळाडू आपल्याला त्याच खरं तर वयोगटातील पाहायला मिळतात. आणि खास करून मग संघाची इम्प्रूव्हमेंट देखील तेवढीच छान पाहायला मिळते सध्याच्या घडीला. आणि चिंद्रण संघ म्हटला तर तोही तसाच प्रकारचा संघ. तकदीर केतननं बनवलेली संपूर्ण सेना, राम पाटील यांनी बनवलेली संपूर्ण सेना आज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. त्यांच्याकडे देखील आज संपूर्ण त्यांचा प्रेक्षक वर्ग खास करून लक्ष केंद्रित करून आहे की या मॅचमध्ये काय घडेल. मागील मॅचमध्ये कल्ला केला होता चिंद्रण संघाच्या संपूर्ण प्रेक्षकांनी. अंपायर सिग्नल, गेम इज ऑन. फर्स्ट बॉल तेजस. पहिलाच बॉल टॅप करायचा प्रयत्न. फर्स्ट स्लिपला फिल्डर आहेत. धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते. घ्यायचा प्रयत्न होता परंतु नाही. यावेळेला आपण जर विचार केला जी सुरुवात आहे ती थोडीशी समंजसपणे करायचा प्रयत्न राहिला आहे. कारण त्यांना माहिती आहे सुरुवातीला जे आपण घाई करतो ते म्हणतात ना ती घाई संकटात नाही. मग ते संकट आलं ना की संकटामध्ये अजून संकट येत राहतात. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. क्या बात आहे. गॅप मधून काढलाय सुंदर फटका पॉइंटच्या दिशेनं. बॉल सीमारेषा बाहेर चौकार. जय हे प्रेक्षक आहेत चिंद्रांचे. हो 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 क्या बात आहे. अजून एक सजवलाय सुंदर फटका त्याच दिशेनं. यावेळेला प्रेक्षक आपण पाहिला तर मात्र नक्कीच कळला करतील कारण समोरून आपण पाहतोय प्रत्युत्तर मिळत आहे. सलग रामशेठ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बक्षीस दिलं जाईल. फिल्डिंग मध्ये आता मात्र सेटअप चेंज करण्यासाठी मजबूर केलाय तेजस पाडेकरला. फलंदाज वेगळ्याच लय मध्ये. यॉर्क लेनचा बॉल आपण पाहतोय. फिल्डर आहेत यावेळेला. राकेशनं बॅकअप दिला फिल्डिंगचा. आपण पाहतोय पेट्रोलियम करत असताना अगदी आपल्या संघासाठी तेवढी छान कामगिरी त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे. खास करून बॅकअप होणं खूप महत्त्वाचं असतं. क्रिकेटमध्ये मोठे फटके येतात, धावा बनतात, परंतु बॅकअपची भूमिका घेणं ते एखाद्या खेळाडूला करावं लागतं नियमितपणे. आणि असं घडताना मग खेळ आटोक्यात राहतो आणि खेळ दोही बाजूनं मग चालू राहतो. आणि मग ते सामने आपण पाहतो की रोमांचक होताना पाहायला मिळतात. एकतर्फी सामना झाला की मग प्रेक्षक देखील नाराज होतात. ऑन द विकेट आले त्यावेळेला पहा लिडिंग एज बॅट्समन पूर्णपणे आपण पाहिलं की थकीत झाला, चकित झाला. खास करून कारण बॉल ज्या पद्धतीनं आला अजय मुंबईसाठी तो अनएक्सपेक्टेड बॉल राहिला. त्याला ऑफसाईडला जरूर खेळायचं होतं. फक्त बचावात्मक भूमिका झाली बॉलवरती. फर्स्ट स्लिपमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. धावा थांबवत असताना आपण पाहतोय अजय बॉम्बे लेफ्ट हँडेड आहेत. आडव्या बॅटनं खेळलेत. गॅप मधून काढलाय राकेश पाडेकर. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न राहिलाय आणि चांगली फिल्डिंग आपण पाहिलेल्या. धावा जरूर घेतल्यात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न होता तोही यशस्वी झाला. 2 धावा आल्यात. 2 धाव्याने धावफलक पुढे संघाच्या धावफंक्याला आकार येतोय. नवरूप येते. नवरंग चढला जातोय. 11 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. जिकडे बिनागड्याचा मोबदला आहे आर्यन 11 बुर्दुल. जीव लावणारी
तारणारी जीव लावणारी खऱ्या आयुष्याची ती गुरु आहे एकवीरा आईच्या नावापासूनच जिंदगी आमची सुरू. 11 लॉस ऑफ 0 इन फर्स्ट हाफ. बॅटिंग करत असताना आर्यन 11 बुरदुल. गोलंदाजीसाठी तेवढाच ताकदवर संघ, या परिसरातील एक नामांकित संघ चिंद्रन. ओव्हर द विकेटनं षटक क्रमांक 2 निकेश गडगे ऑन साईडला खेळलेत. फिल्डिंग छान पाहायला मिळते. रोहन म्हटलं तर मग एक तेवढाच ताकदवर फिल्डर या टीमचा. पहा आता इथून लगेच दौड लागले. जसा लेफ्ट हँडेड खेळाडू आला तो त्याच्याच खरं तर झोनमध्ये फिल्डिंगसाठी गेला. काऊ कॉर्नरमध्ये त्याचा सेटअप आहे. अगदी फिल्डिंगमध्ये चेंजेस केले जातात जशाच तशा लगेच आपण पाहतोय. ज्या वेळेला डावा आणि उजवा हे समीकरण असतं ना त्यावेळेला मग थोडीशी कसरत असते खास करून फिल्डरची. कारण संघ नाही काय करत असतो जे चांगले फिल्डर्स आहेत बॅकफुटला जाऊन खेळलेत. गॅपमधून काढायचा प्रयत्न आहे. फिल्डर आहेत, बॉलला अडवतील का हा प्रश्न. अखेरकार बॉलला अडवण्यामध्ये यश लाभतंय. फिल्डिंग लाजवाब आहे टीमची. खास करून आपण पाहिलं ना वडवली संघ पहा ज्या वेळेला मैदानामध्ये उतरतो ना की प्रेक्षक वर्ग त्यांची फलंदाजी गोलंदाजी कमी परंतु फिल्डिंग पाहण्यासाठी जास्त येतात. तसा चिंद्रन संघ आहे. त्याच खरं तर पद्धतीनं फिल्डिंग त्यांची आपण नियमितपणे पाहत असतो. तिसऱ्या पंचांकडे जात आहोत आपण. यस बाउंड्री चेक करायचे. अंपायर्स कॉल आहे. नक्कीच योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. प्रयत्न खूप छान आहेत. फिल्डरनं अगदी इफर्ट जे दिले ना त्यासाठी नक्कीच त्यांना 10 आउट ऑफ 10 मार्क्स मात्र मिळतील. सेफ आहेत. यस छान फिल्डिंग केली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खोलवट टप्प्याचा बॉल व्हेरिएशन गती परिवर्तन सृष्टीचा नियम आहे. क्रिकेटलाही लागू पडतो बरं का. ते सांगत असताना निकेश गडगेची एक दमदार गोलंदाजी पाहायला मिळत आहे. चेंज ऑफ पेस माइंड चेंज केलं टप्पा चेंज केला पॉईंट ऑफ व्ह्यू आपण पाहिलं. बॉलचा मात्र त्यानं बदलला इथे. या गोष्टीसाठी तो खास करून निष्णात शिकारी पटाईत आहे. ओ फिंगर रोल केले होते. गुडलँड स्पॉटला डिरेक्ट हिट डेंजर एंड कडे आणि आता मात्र परतावा लागतंय महेश पाटीलला. अजय बॉम्बे सेफ राहिले. स्ट्रायकर एंड करून नॉन स्ट्रायकरांकडे दौड लगावली परंतु एकाला वाचवण्यासाठी एकाला मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. धाव चोरण्याचं धाडस होतं. अंगलठे आलंय आणि हा बसतोय पहिला धक्का टीम बुरदुलला. नक्कीच हा फलंदाज बाद होणं आता बुरदुल संघासाठी काटा रुतल्यासारखीच गोष्ट असणार आहे आणि हा काटा बोचणार आहे. त्यांना तीळ मात्र शंका नाही आहे. कारण ही अशी विकेट आहे ना खास करून क्रिकेटमधले आत्महत्या म्हणतात. खास करून आपण पाहतो जी रनआउटची विकेट तिला आणि अशी विकेट पडली नाही की मग संघ थोडासा आपला आत्मविश्वास गमावतात आणि थोडासा जो प्रेशर आहे तो प्रेशर मात्र मग जाणवतो. आपला प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतो की संघ अडचणीमध्ये सापडतो. फुलटॉस बॉल आहे. ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न. फिल्डर आहेत. छान फिल्डिंग. लॉंग ऑफला आपण पाहतोय प्रोटेक्शन होतं. फिल्डिंगमध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पहा किती कसरत आहे. तारेवरची कसरत आहे. खास करून मग लेफ्ट साईडचे खेळाडू लगेच ऑफ साईडला येतात. ऑफ साईडचे खेळाडू लगेच लेग साईडला जातात. याचंच नाव क्रिकेट आहे मित्रांनो. म्हणूनच तर क्रिकेट खेळणाऱ्यांचं फिटनेस आपल्याला चांगलं पाहायला मिळतं. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतो रायगडमधील पनवेलमध्ये जास्तीत जास्त 40+ क्रिकेट आपण पाहतो की खेळलं जातं. मग तिथून आपण फिटनेस पाहिलेला. आपला क्रिकेटनं आपल्याला खूप काही दिलेलं आहे. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावलेला खेळ आहे. चेंडू फळीचा खेळ अगदी आपण पाहिलं की भरपूर कालावधीपासून हा खेळ खेळला जातो. इंग्रज भारतामध्ये आले आणि इंग्रज भारतामध्ये आल्यानंतर ते जरूर परत गेले परंतु ते 2 गोष्टी ठेवून गेलेत. एक पहिली गोष्ट काय तर ती न समजणारी इंग्रजी भाषा आणि दुसरी गोष्ट काय तर हा
आपल्या सर्वांना वेळ लावणारा आणि न विसरणारा खेळ अर्थातच क्रिकेट. एकूण धावा झाले धाव फलकावरती 16. गड्यांचा मोबदला आहे 1. षटक क्रमांक 2 निकेशचं संपलं. 8च्या सरासरीनं चाललेत यावेळेला बुर्दुल संघाचे फलंदाज. सोळा. 1 गड्याचा मोबदला. षटक क्रमांक 3 गॅप मधून काढायचा प्रयत्न आहे. यावेळेला ऑफ साईडला खेळलेत. फिल्डिंग खूप छान. हे मैदान म्हटलं ना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. या मैदानाचा हा इतिहास आहे मित्रांनो की या मैदानावरती फिल्डर्सला जास्त त्रास होत नाही आणि अगदी परफेक्ट मैदान बनवलं आहे. आयोजकांचं कौतुक. आणि म्हणूनच या मैदानावरती आपण पाहतो की सामने पाहण्यासाठी प्रेक्षक आवर्जून हजेरी लावतात आणि स्पर्धाही तेवढ्याच छान रंगतात. षटक क्रमांक 3 राकेश पाडेकर फिंगर रोलर द मॅजिशियन फ्रॉम टीम चिंद्रण. द मॅजिशियन फ्रॉम चिंद्रण टेनिस क्रिकेट. बुटांचा जादूगर. एकच गाणं म्हणतोय गेल्या कित्येक वर्षांपासून. लाऊडली अपील साकारली तिकडे. कुठल्या प्रकारची दात पंचांकडून नाही. गेल्या कित्येक वर्षापासून गोलंदाजी करत असताना या खेळाडूने एकच गाणं म्हटलंय आणि ते गाणं कुठलं आहे तर माझ्या बोटात जादू आहे बघा बघा बघा. आणि फलंदाजांना बघावं आणि फक्त बघतच राहावं. इतके सुंदर चेंडू त्यांना आतापर्यंत आपल्या संघासाठी दिलेत. या वेळेला सुधीरला थांबवेल का हा प्रश्न होता. पूर्णपणे बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल टो एंड वरती घेतलाय आणि सरळ ऑन साइडला लांब लचक षटकार. बाजूला सारलाय. षटकारानं धावा आल्या धाव फलकावरती टोटल 23. पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न गॅप मधून. नो चान्स फॉर स्टॉपिंग अँड दॅट्स कुड बी 4 रन्स. वन तंत्रामध्ये होते. 8च्या सरासरीनं धावा येत होत्या. आता कुठेतरी मला लढावं लागेल आणि मला मात्र समोरच्यांना लढावं लागेल. सुधीर आहे मैदानामध्ये. थांबेल तो सुधीर कसलाच ना. दडपण झेलेल तो सुधीर कसलाच ना. सुधीरनं कधीच मागे बोलून पाहिलं नाही. खास करून क्रिकेटमध्ये असेल कुस्तीमध्ये असेल स्पर्धा युगांमध्ये या खरं तर अगदी आपण पाहतो खेळाडूचं नाव मात्र मोठा. लो फुल टॉस बॉल होता ऑन साइडला. सॉफ्ट हँडनं खेळले तिकडे. पहा बचावाची भूमिका. बॅकअप साठी 2 खेळाडूंकडून झाले चूक. हे काय घडतंय मैदानामध्ये पहा. अगदी शब्द देखील पूर्णपणे बोबडले जात आहेत. हा परफॉर्मन्स पाहता. बॉल पाहतोय LCD जवळ जाऊन धडकलाय. धावा येत आहेत 4. यावेळेला स्विंग अँड मिस. षटक क्रमांक 3 संपतोय. 3 षटकांचा खेळ झाल्यानंतर टीमची धावसंख्या एकूण धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत त्या म्हणजेच टोटल कार्डवरती 31 धावा. अप्रतिम संगीत. मॅच कडे जाऊ. षटक क्रमांक 4 यावेळेला लीडिंग एज आहे
आणि विकेट येते मच निडेड विकेट टीम चिंद्रनसाठी बाद होतोय अजय बॉम्बे. क्या बात आहे पा. हे असतं क्रिकेट. दोन्ही बाजूनं समान संध्या खेळामध्ये मिळतात. कोणावरती आपण पाहतोय या खेळामध्ये खास करून याना 24 बॉल त्यांना पाहिजे. फक्त तुम्ही ज्यावेळेला चुकताना त्यावेळेलाच असतं हे समीकरण. पेनल्टीज वगैरे लागल्यानंतर आपण पाहतो. परंतु समान संधी देणारा खेळ आहे हे मैदान. तसं आहे मित्रांनो. या मैदानानं अगदी ना गरीब पाहिला ना श्रीमंत पाहिला ना मोठा पाहिला ना छोटा पाहिला. सगळ्यांना आपलं असं केलंय. आणि हा मैदानी खेळ आज आपण पाहतोय सर्वांच्या नक्कीच तेवढाच आवडीचा बनत चाललाय. एक अलग नातं या संघा खरं तर खेळासोबत आपलं जोडलेलं आहे. गोलंदाज यावेळेला गोलंदाज झालाय विघ्नेश देशेकर. षटक क्रमांक 4 साठी त्याला निवडलाय. दडपण आहे थोडंसं कारण त्याला माहिती आहे सामना इम्पॉर्टंट आहे. आणि इम्पॉर्टंट सामन्यामध्ये इथे मात्र आता जो डेथ ओव्हरचा षटक आहे त्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी देणं किती महत्वाचं आहे किती किफायतशीर आहे. ओह बॅटच्या मधोमध घेतलाय. फटका चांगला जरूर आहे परंतु अंतर कमी कापले यावेळेला. आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. लॉंग ऑन मध्ये सापळं रचलं होतं. धक्का आहे बुर्दुल संघाला. तोही आपण पाहतोय तिसरा. चांगली गोलंदाजी खास करून राकेशचं षटकचा अपवाद वगळला ना तर मग पहिल्या 2 गोलंदाजांनी किफायतशीर गोलंदाजी दिली होती. मग तेजसवरती 11 आल्या होत्या त्यानंतर 5 आल्या होत्या त्या म्हणजेच निकेशवरती. अगदी आपण तिथून पाहतो की आता थोडेसे बदल घडत आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये नाट्यमय घडामोडी घडताना आपण पाहिलेल्या आहेत. अप अँड डाऊन झाल्यात. स्ट्रगल करतायत यावेळेला फलंदाज टीम बुर्दुलचे. सुधीर आतापर्यंत आपण इथून जर पाहिलं तर 6 चेंडू खेळला. मी म्हणेन फक्त 6 चेंडू खेळलाय असंही म्हणावं लागेल. कारण हा खेळाडू जेवढे तुमचा चेंडू खेळेल ना ते मी म्हणेन टीम आर्यन 11 बुर्दुलचं सौभाग्य असणार आहे आणि टीम चिंद्रनचं दुर्भाग्य. कारण या खेळाडूमध्ये करंट आहे. हा खेळाडू आपण पाहतोय की अजेंडा नियमितपणे लावत असतो. ताले में नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की वो खुद ही तय करते मंजिल आसमानों की. आसमानची उडान भरणारा आणि टीम बुर्दुलला देणारा हा सुपर षटकार. अनस्टॉपेबल सुधीर वेगळ्याच लयमध्ये तुटून पडलाय. आक्रमण करतोय आणि अगदी आपण पाहतोय टीम बुर्दुलची मात्र ढासळलेली जी पारी आहे तिला सावरण्याचा हा त्याचा प्रयत्न आहे. त्या बॉलला मात्र इतक्या लांब पाठवलं की बॉल मात्र मिस झाला. शेवटचा आपण जर विचार केला तर षटकामधून अजूनही 2 चेंडूचा प्रवास बाकी आहे. शेवटची भैरवीच म्हणूया. या भैरवीमध्ये किती धावा बनवतील गुंतवणूक किती होणार याकडे सर्वांचं लक्ष आकर्षित आहे. एकूण धावा झाल्या धाव फलकावरती 38. यॉर्कर लेनचा बॉल चांगला चेंडू आहे. खोलात टाकायचा प्रयत्न. एकूण धाव फलकावरती आपल्याला 38 पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक. 38 रन लॉस ऑफ 3 विकेट. अंतिम बॉल टार्गेट सेट करण्यासाठी. काय रहस्य असेल या चेंडू मागचं पाहूया. फुलटॉस बॉल गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट 4 साठी सुपर फटका. शेवट गोड केलाय चौकारानं आणि 4 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला जाऊन पोहोचली ती म्हणजेच टोटल 42 या आकड्यावरती 43चं टार्गेट असणार आहे सेकंड हाफसाठी. कसं होणार आहे हे नक्कीच आपण पाहू. दरम्यान आम्ही थांबतोय तुम्ही थांबू नका. पाहत राहा ऐकत राहा. बाळाराम पाटील चषक 2025 संस्मरण 12व या परिसरातील एक नामांकित पनवेल परिसरातील एक नामांकित क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आलेली आहे. स्पर्धा आयोजकांसाठी शुभेच्छा देऊ आणि खास करून आजच्या या रात्रीमध्ये आमच्या आवाजाचा मी म्हणेन थोडासा जो फोकल लेंथ तो कमी आहे त्याबद्दल आम्हाला समजून घेतलं त्याबद्दल तुमचं नक्कीच आम्ही इथे आभार मानत आहोत. आणि आज इथे आम्ही थांबतोय.
आणि रजा घेतोय. तुम्हाला या आयोजनासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. तर आपण लगेचच वळूया सन्मानाकडे. तर ज्यांच्या आवाजानं आज खऱ्या अर्थानं संपूर्ण रजनीमध्ये मंत्रमुग्ध केलंय, एवढंच नव्हे तर संपूर्ण रायगडमध्ये त्यांचा आवाज आजकाल घुमतोय, ते दीपक पाटील सर पळसपे यांचा शुभ सन्मान आपण घेऊया लगेच. दीपक पाटील सर पळसपे यांचा शुभ सन्मान मी आयोजक आदरणीय मयूर शेठ फडके, विकी फडके आणि त्याचबरोबर महेशजी डोंगरे यांना विनंती करेन. एक गोड आवाजाचा धनिक आणि फुल शेड्यूल बिझी असलेला व्यक्तिमत्व, त्याचबरोबर पनवेलपासून तर अगदी पूर्ण गुजरातपर्यंतच्या बॉर्डरपर्यंत LICमध्ये ज्या माणसाचं फार मोठं नाव राहिलं आहे, यंदाचं डेव्हलपमेंट ऑफिसर ही एक फार मोठी अचिव्हमेंट LICमध्ये त्यांनी कमावली आहे, ते दीपक पाटील सर पळसपे यांचं मात्र आपण मनस्वी स्वागत करूया. त्यानंतर आपण अक्काजी शेळके चिंचोली, आणखीन एक अतिशय उत्तम दर्जाचा हा गोड आवाज आपण आज संपूर्ण रजनीमध्ये ऐकला, त्यांचाही शुभसन्मान करण्यासाठी मी आयोजन कमिटीला विनंती करतो. अक्काजी शेळके चिंचोली यांचा शुभ सन्मान महेशजी डोंगरे, विकीजी फडके यांच्या शुभ हस्ते होताना एक्झॅक्टली आशुतोष बंटी, हा कन्फ्युजन थोडासा होतो. तर थँक्यू तुमचंही. आणि वळूया आपण या उत्तरार्धाकडे जिथे असतील दीपक पाटील सर पळसपे. पहिला चेंडू तकदीर पाडेकरसाठी. 43 धावांचं लक्ष ठेवण्यात आले या मॅचमध्ये. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आपण पाहतोय. एका बाजूला आर्यन 11 बोरदुल आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय उमेशदादा रोशन साई स्पोर्ट्स चिंदरड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल सुटलाय. दैव देत आणि कर्म नेत असं म्हणतात ना, कारण राकेश पाडेकरचा उडालेला झेल आणि एवढ्या स्वस्तामध्ये बाद करण्याची नामी संधी आहे ती चालून आली होती, परंतु ती कॅप्चर करता आली नाही बुरदुल संघाला. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना धावा जमा केल्या त्या 42 धावा बुरदुल संघ. बुरदुल संघाला 3 धावांनी पेनलाइज केले गेले, त्यामुळं नवीन स्कोर 39 होईल आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज असेल या मॅचमध्ये. सामना जिंकण्यासाठी 40 धावा करायच्या आहेत पेनल्टी मायनस करून. वेगवान चेंडू होता, परंतु त्याची दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा मात्र आलाय. एक धाव एक्स्ट्रास मध्ये. आणि या धावा वाचवायच्या असतील तर क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करणं फार गरजेचं आहे. एक एक सिंगल कशी वाचवता येईल कारण सोपं नाहीये. 40 धावा सुद्धा या मैदानावर एवढ्या रात्रीमध्ये चेस करणं. पाहूया परंतु स्क्वेअर ऑफ द विकेट. यावेळेस मात्र समोर लेग स्टकवर दिला होता बॉल आणि त्याला मात्र उडवलाय स्क्वेअर लेगच्या वरतून. 6 धावांकरता षटकार.
हा आलेला षटकार नक्कीच थोडंसं बूस्टअप करेल तो चिंद्रन टीमसाठी. भूषण पाटील थोडंसं प्रेशर आता मात्र असेल. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक नाहीयेत पाठीमागे आणि बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावां करता येतोय चौकार. लाईन आपण पाहिली तर थोडंसं पायावर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर एक मिड विकेटला होता, दुसरा लॉंग ऑफला, आणि जेव्हा लेग स्टंपवर चेंडू येतो तेव्हा स्क्वेअर लेग फाईन लेग कडे चेंडू जास्त जातात. यावेळेस कट केल्या बॉलला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कव्हर्सला डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झाला होता. डेंजर एंडला धावत होते तकदीर पाडेकर. 1 रन क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले. धावसंख्या 13 वर. सामना जिंकायचा असेल तर थोडंसं प्रेशराईज करण्यासाठी विकेट हा एकमेव आधार घेऊन या मैदानामध्ये मात्र खेळ करावा लागेल बुर्दुल संघाला. भूषणचा हा बॉल शॉट ऑफ लेंथ होता. खराब बॉलिंग मी तर म्हणेन. स्क्वेअर लेगला धाडलाय बॉल, सीमा पार षटकार. परंतु सुपर 8, सुपर 10, सुपर 12 ला आपल्या हाताला काही लागत नाही. सुपर 5 ला, पण सुपर 5 ला गेल्यानंतर मात्र नक्कीच तुम्हाला बक्षिसं मिळतात. सुपर 4, सुपर 6, तर बऱ्याच वेळेला कधी कधी 2-2 सामने जिंकून आपण पुढे जातो. सुधीरचा पहिलाच बॉल भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरतून. जाईल सीमा रेषा पार. चिंद्रनकरांना थोडी घाई झाली आणि हे आहे 6 धावा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 25 या आकड्यावर. भव्य स्वागत केले सुधीर पाटीलचं. कमाल बॅटिंग अजय कडूची सुरुवात. ऑन साइड आपण पाहिली तर स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग झोन्स आहेत. स्क्वेअर लेगला चांगलं खेळतो अजय. आणि तुम्ही जर अगदी पायावर चेंडू ठेवाल, थोडंसं लेग स्टंपवर ठेवाल तर सहज रीतीने मात्र तो षटकार मारू शकतो. आणि ते चित्र पाहायला मिळाले आतापर्यंत मैदानामध्ये. फुल टॉस, नो बॉल कॉल, परंतु इकडे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला मागे यावं लागेल. पहिला धक्का लागेल चिंद्रन टीमला तकदीर पाडेकरच्या स्वरूपात. नो बॉलचा इशारा आला होता. फर्स्ट राईट. नाहक गडी गमावला मी तर म्हणेन.
हा चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळलाय. चांगला बॉल, डॉट बॉल आणि गरज आहे खरं तर निर्धाव चेंडूंची सध्याच्या घडीला ते आर्यन 11 बुर्दुल या संघासाठी. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग कडे धाडलाय, उंच गेलाय आणि स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक अगदी सीमा रेषेलगत झेल टिपतोय. फलंदाज होईल बाद, दुसरी सफलता. आता मात्र सलामीची जोडी फोडली जाते. तकदीर पाडेकर रनआउट झाला आणि त्याच्या पाठोपाठ आता मात्र अजय कडू मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज राकेश पाडेकर. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती राकेशनं. थोडासा फ्लाइटेड डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला बॉल क्लिअर झालाय सीमारेषा. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर चौकारण खातं उघडलंय आणि हळूहळू विजयाच्या समीप जात असताना चिंद्रण संघ धावसंख्या जाऊन पोहोचले ती 30 या आकड्यावर. 30 ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. पेनल्टीच्या धावा मायनस करून 40 धावा करायच्या आहेत चिंद्रण टीमला. सुधीरचा हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, क्रॅकिंग ड्राईव्ह, सुपर स्ट्रोक बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावांकरता चौकार. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला राकेश पाडेकरच्या बॅटमधून आणि सामना आता मात्र सोपा झालाय तो चिंद्रण टीमसाठी. त्यावेळेचा हा चेंडू निघून गेलाय. पहिल्यांदा स्विचिडचा प्रयत्न करत होता कदाचित. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 34 धावा. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. पहिली रात्र आज या स्पर्धेची. यानंतर जिंकणारा संघ i11 कोण या संघाच्या विरोधामध्ये खेळताना दिसेल आणि तिथून सुपर 6चा प्रवास मात्र निश्चित होईल एका संघाचा. कोण संघाच्या विरोधामध्ये कोणता संघ येतोय याची चाहूल थोडीशी प्रेक्षकांना सुद्धा लागली असेल. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा, बाळाराम पाटील चषक 2025. आदर्शचा हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावा वाचवण्यासाठी मोठं पाठबळ नाही आता मात्र गोलंदाजांकडे. धावा तुटपुंजात, कारण पहिल्या 2 गोलंदाजांनी मात्र खिरापतीप्रमाणे धावा वाटल्यात. शॉट ऑफ लेन, फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. यष्टीरक्षक टिपतोय झेल. फलंदाज होईल बाद. 3रा धक्का. केतन कडू यावेळेस मैदानाच्या बाहेर. बघाच्या मॅच मध्ये सुद्धा चिंद्रण संघ नितळस संघाच्या विरोधामध्ये चेसिंग करत असताना असाच हळूहळू सामना कठीण करून घेतला होता. तिचं लो स्कोरिंग मॅच होती. शेवटपर्यंत झुंजावं लागलं होतं चिंद्रण टीमला. त्या धावांचा पाठलाग करताना नाकीनं वालं होतं. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर धावा जास्त करायच्या नाही. 6 धावांची गरज आहे. त्यामुळे कुठेही सिंगल्सनं या धावा चेस होऊ शकतात.
परंतु रिलॅक्स मोडमध्ये असताना पटापट 3 फलंदाज मात्र बाद झालेत. आघाडीचे तकदीर, अजय आणि आता मात्र केतन. विघ्नेश देशेकर येतोय 5व्या क्रमांकावर. अकूट टप्प्याचा बॉल होता, शॉट ऑफ लाईन पूल केलाय स्क्वेअर लेग कडे. सहजतेनं 2 धाबा पूर्ण होतील. 2 धाबांच्या बरोबरीनं आता मात्र फक्त 4 धाबा दूर आहे. चिंद्रण संघ आपल्या दुसऱ्या विजयापासून. डॉट बॉल, थोडासा विजय लांबवला जातोय चिंद्रण टीमचा. ओ इकडे मात्र थोडासा चेंज ऑफ पेस होता, स्लोवर वन फ्लायटेड डिलिव्हरी होती. इकडे पहा 2 रन्स तर सहजरीतीने कंप्लीट झाल्यात. चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं होतं गोलंदाज आदर्शचं. कोण संघाचा संघनायक आपण लगेच संपर्क साधा. I11 कोण संघात संघनायकांना लगेच संपर्क साधायचा आहे. दोन धाबांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. एज लागले आणि इकडे मात्र शॉर्ट थर्डमॅनला बीट केले. बॉल थर्डमॅन मॉडेल यांच्या दिशेनं आणि दुसरा विजय स्पर्धेमधला नोंदवला जातोय. स्वर्गीय उमेश दादा, रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रण संघान. आणि आजच्या रात्रीमधील शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ती चिंद्रण विरुद्ध कोण. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण. चला चिंद्रण संघात संघनायक Toss आपण या. सेकंड करायला नका जाऊ, तुम्ही या कॅप्टन या. विशालजी पाटील यांना विनंती करेन की